नमस्कार मित्रांनो, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावे असा सूर स्थानिक पातळीवर सुरू झाला आहे. आता याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे म्हणाले की काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आम्हाला स्थानिक पातळीवर शरद पवार गटाच्या लोकांसोबत चर्चा करून घ्या अशी सूचना केली होती. येणाऱ्या काळात आपल्या चिन्हावर कदाचित ते लढतील अशी साधकबाधक चर्चा झाली. त्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नावेळी सुप्रिया सुळेंचा मला कॉल आला होता. त्यावेळी निवडणुकीवर चर्चा झाली तेव्हा ताईंनीही आपल्या मतांची विभागणी होता कामा नये, त्यामुळे स्थानिक पातळीवर तुम्ही बोलून घ्या असं म्हटलं होतं. त्या प्रकारे आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करून वरिष्ठांना कळवू असं सांगितलं होतं. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी भावना मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढले पाहिजे अशी आहे. त्या अनुषंगाने आम्ही स्थानिक पातळीवर दोन्ही गटाच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता भाजपसोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.